अध्यक्ष महोदय, ह्याच्यात ट्रॅफिकवर अर्थात मोठी चर्चा होऊ शकते, पण ही जी सिक्युरिटी रिस्क होती, ही मला वाटतं बायोकेमिकल सिक्युरिटी रिस्क होती. आणि म्हणून पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री महोदय इथे असल्यामुळे त्यांचं लक्ष याच्यावर वेधू इच्छितो, कारण त्यांच्याकडे गृह खातं पण आहे. दोन्ही गोष्टी याच्यात करणं गरजेचं आहे. हे जे रूट्स असतात, हे प्री डिफाईन्ड रूट्स असतात, की हे टँकर्स इथून जातील, तिथून जातील. मला वाटतं आमच्या वेळी देखील तो एक जो प्रश्न आला होता, की माहूल परिसर असेल किंवा व्हॉलेटाईल लिक्विड्सचा, तेव्हा रस्ते कसे असायला पाहिजेत, जास्ती खड्डे असले तर लिक्विड्स बाउन्स होतात आतल्यात, त्याच्यातून गॅस निघतात किंवा बॉटम फिलिंग करायला लागतं, नायट्रोजन ब्लँकेटिंग करायला लागतं. तर हे जे प्री डिफाईन्ड रूट्स आहेत आणि जे मुख्यमंत्री महोदय सांगत होते की SOPs, मी आपल्याला विनंती करेन की लवकरात लवकर SOP बनवून ह्या प्री डिफाईन्ड रूटवर रस्ता स्मूथ असायला पाहिजे. इमर्जन्सी हे सिक्युरिटी व्हेहिक्युलर ॲक्सेस, नुसतं व्हेहिक्युल आणि ट्रॅफिकचं नाही, कारण त्यावेळी आम्ही विचार करत होतो आंदोलन वगैरे करायचं का, पण सिक्युरिटी रिस्क लक्षात घेऊन लगेच काही आम्ही आंदोलन केलं नाही. पण प्री डिफाईन्ड रूट्सवर मग बायोकेमिकलचा हॅझर्ड काय आहे, हॅझमॅट व्हेइकल आपल्या ह्या ठिकाणी दोन्ही बाजूनी असायला पाहिजेत. आणि मग इव्हॅक्युएशन प्रोसेस, कारण ट्रॅफिक गाड्यांचं इव्हॅक्युएशन एक वेगळं, पण लोकांना कसं त्या रिस्कमधून बाहेर काढता येईल, मी आपल्याला विनंती करेन.